बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बारदाण्यांच्या कमतरतेमुळे रखडलेली सोयाबीन खरेदी प्रक्रिया अखेरीस सुरू झाली आहे। तालुक्यातील कासराळी या ठिकाणी दिनांक 5 डिसेंबर रोजी नाफेड अंतर्गत बिलोली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला। या खरेदी केंद्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी भूषवले, तर सहाय्यक निबंध सहकारी संस्था बिलोलीचे GR कौरवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। आतापर्यंत तालुक्यात 1700हून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनच्या ऑनलाईन नोंदी केल्या आहेत। या नोंदणीकृत सोयाबीनला प्रति क्विंटल 5328 इतका भाव देण्यात येतोय। सोयाबीन सोबतच या केंद्रावर लवकरच मूग, उडीद आणि साळ यांची खरेदी सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक प्रश्न मिटला असून तालुक्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे। या शुभारंभ कार्यक्रमाला खासदार अजित गोपछडे यांचे वडील माननीय प्राध्यापक माधवराव गोपछडे, सुभाष पाटील चिंचाळकर, चंद्रशेखर पाटील सावळीकर, हौगीरराव गोपछडे, नागनाथ पाटील माचनूरकर, डॉक्टर हनुमंतराव लखमपुरे, उमाकांत गोपछडे, सोमलिंग पाटील, हनुमंत खरबाळे, दिगंबर हजारे, संभाजी शेळके, रावसाहेब पाटील एरडे, टोपाजी पाटील, राजेंद्र तोटावाड, साठा अधीक्षक देविदास नाईनवाड, माजी सरपंच अरविंद ठक्करवाड, सचिव साईनाथ शिरोळे, मुकादम सुरेश गुरुंदे तसेच अनेक शेतकरी, हमाल आणि मापाडी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब बनबरे यांनी केले। पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे खराब झालेला आहे। जरी मी AR साहेबाला सांगितलो, नाईनवाडला जरी सांगितलो, तरी नाफेडच्या खरेदी असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे जे काही नॉर्म्स आहेत, तर आपण सर्व शेतकरी बांधवांनी चेअरमन संचालकांनी जर आपल्याला आज 25 SMS आपण सोडलो, 25 शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी बोलवलं, तर त्यांनी एक दिवस पहिलं आपलं माल आणून जर दाखवलं, तर थोडं तुमची आणि संघाची गैरसोय या ठिकाणी मला होणार नाही। आणि आपण ह्या सर्व गोष्टी गेल्या वर्षी आणि पलीकडल्या वर्षीची जी काही गोष्टी आहेत, यावर्षी गेल्या वर्षीच्या काही अनुभव शासनाला आले, मार्केटिंग फेडरेशनला आले, त्याच्यामुळं बऱ्याचशा सूचना या ठिकाणी कडक आलेल्या आहेत, की सर्व आपण या ठिकाणी लिहून दिले। खरं तर खरेदी विक्री संघ असेल, शासन असेल, शेतकऱ्यांसाठी हे सर्व सोयी करत आहे। आणि शेतकऱ्यांसाठी करत असताना आपण दुसऱ्याच्या हातात आपली चाबी दिलो, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आणि सर्वसाधारण जनतेचं नुकसान होण्याची शक्यता असते। म्हणून आपण याची काळजी आपण घेतली पाहिजे। गेल्या 25 वर्षापासून साहेब आम्ही शेतकऱ्यांसाठी, माजी आमदार कैलास ठक्करवाड साहेबांच्या माध्यमातून ते संचालक, ते अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी करत आहेत। खरं तर सोसायटी असेल, जिनिंग असेल, आता डबगईला येण्याची कारणं वेगळी आहे। जिनिंगला आज कापूस नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे जी काही जिनिंग होती ती आता डबगईला आलेली आहे। सोसायटीमध्ये जे काही कर्जदार शेतकरी होते, ते सर्व आता बँका असतील, फायनान्स असेल, ते आपल्याकडे येऊन देऊ लागले। त्याच्यामुळे आता तिथेही डबगईला आलेला आहे। जे काही चेअरमन मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांना माहिती आहे आता सोसायटी फक्त तुमच्या पुरतं ते काही जमा खर्च करून, जमा नावे करून फक्त इलेक्शन पुरती आता सोसायटी राहिलेली आहे। पण आज संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं फार मोठी व्यवस्था, सोय होण्याच्या दृष्टीने हे संघ आहेत। बाकी अनेक ठिकाणचं मी काही बोलणार नाही, आपल्याला या ठिकाणी माहिती आहे कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवहार चालतो ही आपल्याला माहिती। पण संघ हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने, शेतकऱ्यांची सोय व्हावं ह्या दृष्टीनेच काम करते। या ठिकाणी व्यवस्थापक असतील, आमचे अरविंद असेल, त्यांना सांगितलं की आपले जे काही हमाल मापाडी आहे ते दिलेलं आहे, आपल्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे। त्यांची सोय आपल्याकडून झाली पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे। या ठिकाणी
व्यवस्था शेतकऱ्यांना झाली पाहिजे, गैरसोय त्यांची होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जे काही चंद्रशेखर पाटलांनी आता मुद्दा उपस्थित केला, जर आपण पूर्वी येऊन जर थोडं या ठिकाणी चर्चा करून माल आणला तर सगळ्यांची सोय होईल आणि ती सोय व्हावं असं आपण आमच्या वतीने मी आपल्याला विनंती करू इच्छितो. खरं तर अनेक गोष्टी सगळ्यांचे सावधान सत्कार या ठिकाणी करायचं होतं, पण आचारसंहिता आणि हे संघाची निवडणूक असल्यामुळे या ठिकाणी आपण हे सर्व गोष्टी टाळलो. आपल्याला सर्वांना विनंती करू इच्छितो शेतकरी बांधवांना की आपण 11 संचालक जे विरोध झाले त्यांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आपण टाळ्यावर स्वागत राहिले. आम्ही त्याच्याकरताही साहेब आपण प्रयत्न केले होते, पण ते काही होऊ शकले नाही. त्याच्यामुळं आपण त्यावेळेस थांबावं लागेल आणि आम्ही प्रक्रिया पूर्ण होईल. आपण या ठिकाणी आलात, आपण हा कार्यक्रम व्यवस्थित ऐकून घेतला त्याबद्दल आपण सर्वांचे स्वागत करतो. नुकतेच बिनविरोध निवडून आलेले संचालक आणि इतर मान्य आणि माझे सगळ्यात महत्त्वाचं माझे इथे जमलेले माझे सर्व शेतकरी मित्र बंधू. आज बिलोली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित बिलोली या संस्थेमार्फत MSP अंतर्गत मिनिमम सपोर्ट प्राईस शासनाची जी महत्त्वाकांक्षी अशी जी योजना आहे, त्या योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीची प्रक्रियेचे जे उद्घाटन होत आहे, खरंच मोलाचा क्षण आहे, अतिशय चांगला क्षण आहे. खरं पाहिलं तर हे जवळपास एक 8 ते 10 दिवसापूर्वीच सुरू व्हायला पाहिजे होतं, पण काही कारणास्तव बारदाण्याची काही अडचणी आल्यामुळं मध्ये या प्रक्रियेला थोडा वेळ लागला आणि अजूनही आपल्याकडे 5-6 केंद्र आहेत. तीही केंद्र लवकरच सुरू होणार आहे. माझा थोडक्यात परिचय म्हणजे मी परिचय द्यायचा राहिलेला आहे. मी GR पौरवार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका बिलोली नुकताच 2-3 महिन्यापूर्वी आलेला आहे. यापूर्वी देवपुरीचं काम केलेलं आहे. आता या क्षणी मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याकडे इथे हे जे बोर्ड लावलेलं आहे नोंदणीसाठी काय काय आवश्यक कागदपत्र आहे, शेतकरी मित्रांना मी एवढंच आवाहन या ठिकाणी करत आहे की या खरेदीच्या प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन जे काही कागदपत्र आहे 7/12 आहे, PIC 13 आहे, त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आहे, बँक पासबुकाची प्रत आहे, त्याच्यानंतर जे काही PIC 13मध्ये जे काही सोयाबीनचं जी लागवडीचं जे हे आहे त्याचं अपडेटेड असं कागदपत्र, ही सगळी कागदपत्र त्याला लागणार आहेत. आणि हे तुम्ही घरी बसून सुद्धा समृद्धी ॲप आहे, त्या ॲपमध्ये मार्फत सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता ती कागदपत्र. आणि तुम्हाला कोणतं सेंटर घ्यायचं आहे, म्हणजे 5-6 सेंटर आहेत आपले, त्या 5-6 सेंटरपैकी कोणतं सेंटर घ्यायचं आहे ते सुद्धा निवडू शकता. आणि त्या पद्धतीनं ते अपलोड करून ते अपलोड केल्यानंतर त्या ॲपमधला जो तुम्ही जे कागदपत्र आणि तुमचं नाव, तुमचा तपशील, तुमचं जे मालाचा तपशील, ह्या सगळ्या गोष्टी जे सेंटर निवडलं त्या सेंटरकडे ते आपल्याकडे जे 6 सेंटर दिलेले आहेत, 6 ते 7 सेंटर आहेत, अजून 1-2 सेंटर येणारच आहेत. तर त्यांना ते ID आणि पासवर्ड मार्फत ओपन केल्यानंतर तुमची जी सगळी कागदपत्र आहेत ते व्हेरीफाय करणार आहेत सेंटरवाले. आणि सेंटरवाले व्हेरीफाय केल्यानंतर त्यांना अप्रुव्हल देणार, मंजुरी दिल्यानंतर शेतकऱ्यांना एक स्लॉट तिथं डेट येईल व कुठल्या तारखेला ते माल आणायचा त्याच्या बाबतीत एक स्लॉट एंट्री सुद्धा त्या केंद्रामार्फत होऊन जाईल. आणि त्याचा मेसेज जो मोबाईल नंबर तुम्ही त्या ह्याच्यावर टाकलेला आहे, लिंक केलेला आहे, त्या मोबाईल नंबरवर मेसेज येईल आणि त्या तुम्हाला आणायचं. या प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड.